नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 2 दिवसापूर्वी मला WhatsAppला एक छोटासा व्हिडिओ आला. हा व्हिडिओ पाठवणाऱ्या व्यक्तीने मला असं म्हटलं, की या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे ते खरं आहे का? आणि खूप लोकं आहेत, की जे मला आता विचारायला लागले, की "बघ, बघ काँग्रेसने हे केलेलं आहे." आणि खूप लोकांनी WhatsAppला पण तो व्हिडिओ ठेवला. त्या व्हिडिओमध्ये असं काय होतं? मी तुम्हाला पहिल्यांदा तो व्हिडिओच सांगते किंवा दाखवते. I want to ask you something. What kind of business does your party have in Turkey? Did you know, viewers, the Congress party has a registered office in Turkey? That in 2019, Rahul Gandhi... हा अर्णब गोस्वामी हाच तो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये तो असं सांगतोय की तुर्कीमध्ये काँग्रेसचं ऑफिस आहे आणि हे काय प्रकारचं बिझनेस करत आहे, काय प्रकारचं हे व्यवहार करत आहे तुर्कीसोबत. तुर्की म्हणजे तो देश जो पाकिस्तानला मदत करतो आहे, आपल्या विरुद्ध जो लढतो आहे, पाकिस्तानला मदत करतो आहे. आणि म्हणून काँग्रेसचं ऑफिस तुर्कीमध्ये आहे. म्हणजे बघा बघा हे काँग्रेस काय कामं करते. थोडक्यात हे लोक देशद्रोही कसे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न ह्या अर्णब गोस्वामीचा होता. आणि ज्या ज्या लोकांनी हे व्हिडिओ WhatsAppला ठेवले होते त्या सगळ्या लोकांना हे माहीत झालं आहे का की अर्णब गोस्वामीने या व्हिडिओसाठी माफी मागितलेली आहे. अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक TVने माफी मागितलेली आहे की हे जे काही आम्ही केलं त्याच्यामध्ये जे ऑफिस दाखवलेलं आहे एडिटरची चूक आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे चुका करायच्या ह्यांनी आणि दोषी कोणाला ठेवायचं तर बिचारे छोटे जे कोणी लोक असतील ना मधले बहुजन त्यांच्यावर दोष लोटून द्यायचा. एडिटरनी ही चूक केलेली आहे असं म्हणायचं. आता हे यांचं खूप झालं. हे रिपब्लिक TVवाले एकतर खूप खोटं बोलत असतात. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल की हेच गोदी मीडिया होता की जे सतत असं म्हणत होता की हां आता इस्तानबुलवर भारताने कब्जा केलेला आहे, कराची संपवून टाकलेला आहे, 5 शहर नकाशावरून गायब केलेले आहे. अशा प्रकारच्या बातम्या भारतीय मीडियावर या सगळ्या गोदी मीडियावर चालू होत्या. त्याच्यानंतर 4 दिवसापूर्वी न्यूयॉर्क टाइम्समध्ये सुद्धा एक लेख लिहिला होता ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे म्हटलं की भारतामधला मीडिया भंजाळलेला आहे, काहीच्या काही फेक न्यूज दाखवत आहे, भडकाऊ गोष्टी दाखवत आहेत, जे झालं नाही ते दाखवत आहे. ह्याने देशाचं नाव खराब होत असतं. जेव्हा हे म्हटलं जातं ना की बघा यांच्याकडचे बातमी देणारे यांचा मीडिया बघा, यांचे न्यूज चॅनल बघा किती बालिश असतात, ह्याने देशाचं नाव खराब होतं. जेव्हा पाकिस्तानमधले पण मी तर कितीतरी दिवसांपासून पाकिस्तानचे ते छोटे छोटे रील्स येतात आणि त्या मीडियामध्ये त्या चॅनलवर लोक भांडत असतात पाकिस्तानचे एकमेकांसोबत आणि काहीही बालिश बोलत असतात. सारखं ते अल्लाचं नाव घेत असतात, अल्लाच्या दुआ मागत असतात न्यूज चॅनलवर न्यूज देताना. ते पाहून आपल्याला असं वाटतं अरे तुम्ही न्यूज देताय की दुसरं काय करताय आणि ते काय प्रकारे बालिश चर्चा करताय. थोडं मॅच्युअर गोष्टी करा. आता तीच गत भारतीय मीडियाची झालेली आहे. आणि ह्या अर्णब गोस्वामीने हे जे काही दाखवलं त्याला माफी का मागावी लागली माहिती आहे? ह्या मूर्खाला पहिले तर हेच माहिती नाही की हे काँग्रेस म्हणजे प्रत्येक वेळेला भारतीय नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नसतं. काँग्रेस हा एक इंग्रजी शब्द आहे ज्याचा अर्थ होतो एकत्र येणे, गॅदरिंग. काँग्रेस नावाने जगभरामध्ये लाखो गोष्टी असतील. काँग्रेस नावाने हॉटेल्स आहेत, काँग्रेस नावाने मोठे मोठे हॉल्स आहेत, काँग्रेस नावाने लोकांची घरं आहेत. अमेरिकन काँग्रेस म्हणजे अमेरिकेचं कायदेमंडळ, त्याला काय म्हणतात माहिती आहे? काँग्रेस, जसं आपण लोकसभा म्हणतो. तर मग आता ह्या अर्णब गोस्वामीच्या म्हणण्यानुसार ते अमेरिकन काँग्रेस पण काँग्रेसचं होईल का? आणि त्याने जे इस्तांबुल काँग्रेस म्हणजे तुर्कीमधलं जे काँग्रेसचं एक मोठं ऑफिस दाखवलं आहे ते इस्तांबुल काँग्रेस म्हणून एक संघटना आहे, ते त्यांचं आहे. आणि जगभरामध्ये काँग्रेस नावाने खूप गोष्टी आहेत. त्या काँग्रेसच्या, भारतीय नॅशनल काँग्रेसचा आणि त्यांचा काही संबंध नसतो. पण काँग्रेस ह्यांना तर काय म्हणूया सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारता येत नाही. आजपर्यंत एक तरी प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट विचारलेला आहे आणि त्याच्यानंतर कुठलीही सावरासावर केलेली नाही असं दिसत नाही. खरं तर मीडियाचं काम काय असतं माहिती आहे का? कुठल्याही काळामध्ये खरा मीडिया तोच असतो जो सरकारला प्रश्न विचारतो. मीडिया त्याच्यासाठीच उभा केलेला आहे, सरकारचं गुणगान गाण्यासाठी नाही. त्याच्यासाठी PIB आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, जे सरकार काय काम करते हे सांगत असतं, सतत सांगत असतं. सरकारसुद्धा स्वतःच्या जाहिराती देत असतं. मीडियाने काम करायचं असतं जनतेचं. लोकांचे काय प्रश्न आहेत, कशाशी लोक झगडत आहेत, लोकांना काय प्रश्न पडले ते सरकारपर्यंत पोहोचवणं आणि सरकारला प्रश्न विचारणं. हे सतत प्रश्न विचारत राहिल्याने सरकार जबाबदारीने काम करतं. शक्यता असतात त्यांना असं वाटतं नाही मीडियावर येईल आपण काही चुकीचं केलं तर.
पण आजचा गोदी मीडिया जो की सरकारच्या डायरेक्ट गोदीमध्येच बसलेला आहे, त्याच्यामुळे ते काही प्रश्न विचारत नाही. आणि मग हे प्रश्न विचारतात विरोधकांना. ऑलरेडी 10 वर्षापासून जे विरोधकांमध्ये आहे त्यांनाच तुम्ही किती दिवस प्रश्न विचारणार आहात. मलाही खूप लोक म्हणतात तू फक्त BJPलाच म्हणते, काँग्रेसला का नाही म्हणत. जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा मी काँग्रेसच्या विरोधामध्ये अण्णाच्या आंदोलनामध्ये उतरलेली होती, नारे दिलेले होते, एक दिवस मी उपोषण केलं होतं. आणि मीच आहे की जिनी प्रयत्न केले भाजप सत्तेत यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचे 5-6 वर्ष भाजपला पूर्ण पाठिंबा दिला. मी स्पर्धा परीक्षांना शिकवत होती, त्यामध्ये सरकार किती चांगलं काम करतंय हेच सतत सांगत होती. माझे खूप विद्यार्थी आहेत जे सांगतील की मी सरकारच्या सगळ्या चांगल्या गोष्टींचं गुणगान गायलं. नंतर माझ्या खूप लक्षात यायला लागलं की हे जे काही चाललेलं आहे याची जर कॉस्ट पाहिली तर ती भयंकर आहे. कॉस्ट म्हणजे देशाला जे बर्बाद करणं त्यांनी लावलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला 3-4 वर्ष तर त्यांचं काही फार लक्षात नाही आलं. योजनांची छान भारी नावं दिली आणि मी पण ती लोकांना सांगितली, कारण मला असं वाटलं योजना आत्ताच आलेल्या आहेत, पुढच्या 5-6 वर्षात रिझल्ट दिसतील. त्यामुळे मी तारीफ केली पण रिझल्ट मला नाही दिसला. आणि जो काही दिसलेला आहे तो रिझल्ट जितका अपेक्षित आहे तितका नव्हता. म्हणजे तुम्ही एखादं काम करायसाठी ज्या माणसाला जो पगार देता, चौकीदाराला तुम्ही घराकडे लक्ष द्यायला जर पैसे दिले आणि तो चौकीदार तिथे येऊन दिवसभर झोपास काढत असेल आणि तुमच्या घरामध्ये कोणी येत असेल, कुत्रे मांजरं सगळं येणं जाणं त्यांचं चाललेलं असेल, कोणी नजर फिरवून जात असेल, तर तुम्ही चौकीदारालाच म्हणणार ना, बाबा तू पगार घेतोयस ना. तसंच आहे तो आपला चौकीदार नरेंद्र मोदी, जे स्वतःलाच म्हणतात मैं चौकीदार हूँ, ज्यांचं घर, गाडी, बंगला, बाहेरचे विदेश दौरे सगळे आपल्या पैशातून होतात, तुमच्या पैशातून होतात. त्यांना आपण प्रश्न विचारले पाहिजे. नवीन चौकीदार आणल्याच्या नंतर मी जुन्या चौकीदाराचं सांगू का? आत्ता जर का माझ्या घरात कुत्रे मांजर प्राणी घुसले तर मी म्हणणार आहे का की अरे बाबा जुन्या चौकीदाराला म्हणणार की नवीनला म्हणणार? त्यामुळे नवीनला म्हणायला पाहिजे. पण हे गोदी मीडिया नाही सुधरत. काँग्रेसचं ऑफिस. अरे मूर्खांनो, जगभरामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये सगळेच पक्षाचे ऑफिसेस आहेत. भाजपचे नाही आहेत का? अमेरिकेमध्ये ऑफिस आहे. ओव्हरसीज काँग्रेस नावाची एक गोष्ट आहे जी जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक असतात त्या पक्षातले त्यांचं संघटन करण्याचं काम करतात. ओव्हरसीज BJPसुद्धा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गेले, अमेरिकेमध्ये गेले, वेगवेगळ्या देशामध्ये मोदीजी जातात तेव्हा त्यांना भेटायला येणारे हे कोण असतात? तर तिकडे पण त्यांचे भाजपचे हे आहेत. ठीक आहे, प्रत्येकच देशामध्ये त्यांचे युनिट असतात. असे खूप मोठ्या बिल्डिंग नसल्या तरी, अर्थात त्यांनी जी इमेज दाखवली बिल्डिंगची ती काय काँग्रेसची नाही आहे. आणि तुर्की हा इतका छोटासा देश आहे जिथे हुकुमशाही सरकार आहे सध्या. आणि त्यामुळे हे जे काही ह्यांचं कनेक्शन लावण्याचं काम चाललेलं आहे, मी हे सांगत त्याच्यासाठी आहे की एखादा देश जेव्हा उभा राहत असतो, तो देश उभा राहण्यामध्ये सरकारमध्ये काम करणारे लोक, राजकारणी, मीडियामध्ये काम करणारे लोक, मीडियामध्ये दिसणाऱ्या गोष्टी ह्या खूप परिणाम करत असतात. तुमच्या घरामध्ये तुमची शाळेत जाणारे, कॉलेजला जाणारे मुलं मुली जे बघतात त्याचा खूप परिणाम होत असतो या सगळ्यांवर. आणि देश कोणत्या दिशेने जाणार आहे हेही ठरत असतं. आपल्या मीडियावर हे लोक अशा खोट्या गोष्टी सतत सांगत राहणार, सतत देवाधर्माच्या गोष्टी होत राहणार, सायन्सची कुठलीही चर्चा त्याच्यामध्ये होत नसेल तर पुढची पिढी कुठे जाणार आहे? आणि त्याची मला खरोखर काळजी आहे. त्यामुळे निदान आजपासून एवढं लक्षात ठेवा, ह्या रिपब्लिक भारत नावाने जे काही आहे त्यांचं चॅनल पाहणं पहिले बंद करा. काँग्रेसने तर त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, FIR केलेली आहे. याशिवाय तो BJP IT सेलचा अमित मालवीय, त्याच्यावर सुद्धा FIR झालेली आहे, कारण की त्यांनी अर्णब गोस्वामीचं हे शेअर केलं आणि त्यांनी नंतर माफी मागितली. पण माफी मागून काय होणार नाही, आता काँग्रेस काय थांबणार नाही आहे, त्यांच्यावर FIR होणार. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही ह्या मीडियामध्ये असं सांगत आहात, फोटो बिटो दाखवतात जे की कुठली तरी उचलून आणलेली आहे बिल्डिंग ज्याच्यावर काँग्रेस लिहिलेलं आहे. याच्याशिवाय तुम्ही अंधभक्तांना ते व्हिडिओ पाठवले. आता अंधभक्तांपर्यंत तुम्ही म्हटलेलं सॉरी पोहोचणार आहे का? ते पोहोचलं पाहिजे. ते जर पोहोचत नसेल तर तुम्ही केलेलं पाप हे तुम्हालाच धुवावं लागणार आहे. मग तुमच्यावर FIR आणि तुमच्यावर जी शिक्षा होईल ती शिक्षा भोगायला तयार राहायला पाहिजे यांनी. आणि मी तर म्हणते हे जे कोण अशा प्रकारे कामं करणार असतील हे सुधारणार आहे असं दिसत नाही. कारण की हे ज्यांची चाटत असतात सतत ते सत्तेमध्ये आहे. पण तरीही आपल्यासारख्या लोकांनी मला असं वाटतं सतत बोललं पाहिजे. ज्या लोकांनी तुम्हाला असे व्हिडिओ पाठवले असतील त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचवा. निदान एवढं तरी सांगा की त्यांनी माफी मागितलेली आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.